रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट खारघर शहर मध्ये आज ही मीटिंग आपण आयोजित केलेली होती। तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकरताच आणि त्या प्रश्नाला कशा पद्धतीने रिपब्लिकन पक्ष समोर जाणार आहे याच्याविषयी चर्चा करण्याकरताच या ठिकाणी ही मीटिंगचं आयोजन केलं गेलेलं होतं। माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे आणि पनवेल महानगरपालिकेमध्ये देखील रिपब्लिकन पक्ष हा महायुती सोबतच निवडणुका लढवणार आहे। आता आठवले साहेबांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत त्यानुसार रिपब्लिकन पक्ष काम करेल। परंतु अजूनपर्यंत रिपब्लिकन पक्षाला पनवेल महानगरपालिकेमध्ये किती जागा मिळणार आहेत या संदर्भातला निर्णय मात्र अजूनपर्यंत होऊ शकलेला नाहीये। रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही आहे की रिपब्लिकन पक्षाला मागच्या वेळेला जेवढ्या जागा महायुतीमध्ये मिळालेल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा रिपब्लिकन पक्षाला यावेळेला मिळाल्या पाहिजेत। त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेमध्ये असणारा पनवेल असेल, नवीन पनवेल असेल, कामोटे असेल, खांदा कॉलनी असेल, कळंबोली असेल, खारघर असेल किंवा तळोजाचा आता नव्याने आलेला जो काही भाग असेल या सगळ्या भागामध्ये किमान एक प्रतिनिधित्व नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची संधी ही रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मिळाली पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने। त्याचबरोबर खारघर हा जो भाग आहे या भागामध्ये देखील आपण जर पाहिलं तर आंबेडकरी मतदारांची संख्या, रिपब्लिकन पक्षाला मानणाऱ्या मतदारांची संख्या ही मागच्या वेळेच्या तुलनेमध्ये यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि प्रभाग क्रमांक 5 असेल किंवा प्रभाग क्रमांक 6 असेल या दोन प्रभागामध्ये जर रिपब्लिकन पक्षाला निवडणूक लढवण्याची संधी दिली तर रिपब्लिकन पक्ष या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून पनवेल महानगरपालिकेमध्ये गेलेला आपल्याला दिसेल आणि त्या दृष्टिकोनातूनच आमची आग्रहाची मागणी महायुतीमध्ये आणि पक्षाच्या वतीने असलेली आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो। प्रभाग क्रमांक 6 मध्ये अनुसूचित जातीची महिला राखीव जागा आहे आणि ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळाली पाहिजे अशी आमची आग्रहाची भूमिका आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की स्टँडिंग नगरसेवक त्या ठिकाणी आहे म्हणून आम्ही त्या ठिकाणी तो मतदारसंघ सोडत आहोत। परंतु अशा अनेक मतदारसंघ आहेत आपण बघू शकतो या पनवेल महानगरपालिकेमध्ये किंवा थोड्या दिवसांनी स्पष्ट होईल ते की अनेक स्टँडिंग नगरसेवकांना भारतीय जनता पार्टी घरी बसवण्याच्या चक्करमध्ये आहे आणि जर स्टँडिंग नगरसेवक इतर भागामध्ये जर तुम्ही जर त्यांना काम केलेलं नाही किंवा दुसरा उमेदवार तिथे आहे या कारणास्तव जर तुम्ही ते स्टँडिंग नगरसेवक बदली करत असाल तर प्रभाग क्रमांक 6 हा राखीव जागेचा मतदारसंघ आहे आणि रिपब्लिकन पक्षाची आग्रहाची मागणी आहे की तो मतदारसंघ आम्हाला मिळाला पाहिजे, तो उमेदवार बदली करून ती जागा आम्हाला या ठिकाणी द्यावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे। आरपीआयचे खारघर मधून तरी किमान 7-8 लोक इच्छुक आहेत की रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये जर निवडणूक आपल्याला संधी मिळाली तर आपण ती निवडणूक लढवू शकतो। रिपब्लिकन पक्षामध्ये मी मागच्या 30-35 वर्षापासून काम करत आहे आणि पहिल्यांदाच मी इच्छा व्यक्त केलेली होती आठवले साहेबांकडे की मला यावेळेला पनवेल महानगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळायला पाहिजे। परंतु मी ज्या भागात राहतो त्या भागातला जो मतदारसंघ आहे तो महिला मतदारसंघ झाल्यामुळे माझी शक्यता कमी आहे। परंतु आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने एखादी महिला कार्यकर्ता किंवा एखादी सक्षम महिला जी निवडून जाऊ शकते अशा महिलेला आम्ही उभा करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या भागात करणार आहोत। कारण या खारघर मधील सगळ्यात जास्त मतदान असणारा प्रभाग क्रमांक 6 आहे। त्या मतदारसंघामध्ये आंबेडकरी मतदारांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे तिथे तो मतदारसंघ किमान रिपब्लिकन पक्षाला मिळाला पाहिजे। ज्या दिवशी महानगरपालिकेचं बिगुल वाजलं त्या दिवशी रिपब्लिकन पक्षाने एक बैठक पक्षाच्या कार्यकर्त्यांची ठेवली होती। त्या बैठकीला जिल्हाध्यक्ष आणि बाकी इतर सगळे ज्येष्ठ पदाधिकारी हजर होते। त्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे बहुतेक बीजेपी बरोबर इतर मित्र पक्ष नसतील पण आठवले साहेबांच्या मागणीनुसार, आठवले साहेबांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे भाजप बरोबर इथे राहणारच आहोत। पण भाजप बरोबर राहत असताना बोलणी आणि चर्चा सुरूच राहतील। पण 23 तारखेपासून आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत ते इथे आपले अर्ज सादर करणार आहेत। रिपब्लिकन पक्षाने ही भूमिका घेतलेली आहे जोपर्यंत बीजेपी कडून आपल्याला समोरून साथ येत नाही तोपर्यंत
आम्ही त्यांना साथ घालणारच आहोत. आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आठवले साहेबांच्या आदेशानुसारच आहोत. पण आम्ही सगळे प्रत्येक प्रभागातून जे जे इच्छुक उमेदवार आहेत ते देखील फॉर्म भरणार आहेत. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांची कुणकुण आणि चाहूल मागील 2 वर्षापासून आपण सगळे अनुभवत आहोत. आणि ह्या निवडणुकांमध्ये महायुतीचा घटक पक्ष म्हणून निश्चित रिपब्लिकन पक्षाला वाटा मिळेल, न्याय मिळेल या अपेक्षेने आम्ही मागील 2 वर्षापासून कार्यरत आहोतच. आणि आज शेवटची घटका आलेली आहे निवडणुकीचा फॉर्म भरण्याची, तरी देखील कोणत्याही प्रकारची चर्चा नसल्यामुळे नेमकी आपली भूमिका काय असावी या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी बैठक लावली आहे. आणि असं आमचं ठरलेलं आहे की जे काही आदेश येतील महायुती म्हणून ते आदेश निश्चित पाळायचे, ते आदेश पाळावेच लागतील. परंतु महायुतीमध्ये व्यवस्थित न्याय, व्यवस्थित वाटा हा रिपब्लिकन पक्षाला मिळालाच पाहिजे. आणि नाही मिळाला तर मात्र थोडंसं गणित आपण बदलण्याची ताकद ठेवली पाहिजे असं आम्ही सर्व कार्यकर्त्यांमध्ये ठरवलेलं आहे. चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा, हे ठराव आम्ही केंद्रीय मंत्री आठवले साहेबांपर्यंत निश्चित पोहोचवणार आहोत. त्यांना सांगणार आहोत की जर का महायुतीच्या अनुषंगानं या महानगरपालिका, पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये रिपब्लिकन पक्षाला वाटा आणि न्याय नाही मिळाला तर तात्पुरती का होईना आपल्याला आपला वेगळा मार्ग निवडावा लागेल. असं मागच्या पंचायत समितीच्या आणि नगराध्यक्षांच्या निवडणुकांमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे महायुतीचे घटक पक्ष आपापली ताकद आजमावलेली. आणि पनवेल महानगरपालिका तर हा रिपब्लिकन चळवळीचा बालेकिल्ला आहे. या ठिकाणी आपण असं बघतो की पॅनल सिस्टमचं मतदान आहे आणि आंबेडकरी मतदान, माझे सहकारी विजयजी मोरे म्हटल्याप्रमाणे आंबेडकरी मतदारांची संख्या पूर्ण खारघरमध्येच नव्हे तर पूर्ण पनवेलच्या विविध प्रभागांमध्ये मोठ्या संख्येनं आहे. आणि जरी आम्ही गटातटात विखुरलेलो असलो तर या ठिकाणी 4 उमेदवारांचं पॅनल आहे. आणि म्हणून आंबेडकरी विचारांच्या 4 घटक पक्षांचे 4 उमेदवार जर का एकत्र आले तर आठवले साहेबांच्या पक्षाला मानणाऱ्यांचं मत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मानणाऱ्यांचं मत आठवले साहेबांच्या पक्षाला जर का असं झालं तर मला वाटतं हे 4 आंबेडकरवादी विचारांचे पक्ष एकत्रित येऊन एक नवीन परिवर्तन पनवेल महानगरपालिकेमध्ये करू शकतात. आणि हा निरोप आम्ही निश्चित आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू असं मला आजच्या या ठिकाणी वाटतं.